शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात। आज कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार। आमदार अपात्रतेवरती कोर्टात युक्तिवाद करणार। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये भेट। राजकीय घडामोडींचं महामंडळ वाटप निधी वाटपासंदर्भात 20 मिनिट झाली चर्चा। दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक। अधिवेशन सुरू असल्याने पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा। मतदारसंघातील गावांबाबत पवारांकडून विचारणा। बैठकीनंतर अमोल कोल्हे यांची माहिती। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। नीट विद्यार्थी आंदोलनावरती चर्चेसाठी सरकार तयार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं दुपारी 3 वाजता निवेदन। राहुल गांधींकडून शहांच्या राजीनाम्याचीही करण्यात आली आहे मागणी। आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, आता शहांचा राजीनामा मागतायत। विरोधकांना चर्चा करायची आहे की राजीनामा मागण्याची नाटकं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। झिशान सदगे यांची एनसीपीच्या मुंबई अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता। तर समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर 2 वर्षांपासून हे पद रिक्तच। पार्थ पवार यांचं एनसीपीमधील पदाधिकारी निवडीमध्ये वर्चस्व। याआधी राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्षाची निवड। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मुदतवाढ। नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा। 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल होतील असे खटले मागे घेण्याचा निर्णय। बावनकुळेंना चांगलं म्हणायचो पण प्रमाणपत्र रद्द केल्यानं मनातून उतरले। 7.5 बावनकुळेंनी गळ्यात घेतली म्हणत भुजबळ आता खुश असतील। सांगलीतील सामता सभेमध्ये जरांगे यांचा निशाणा। डॉमिनोज, केएफसी, मॅकडॉनल्ड्स, सबवे, बर्गर किंगसह प्रमुख आस्थापनांची एफडीए कडून तपासणी। डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांचा अन्न व्यवसाय परवानाच निलंबित। विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपरसह कराडमधील डॉमिनोजच्या शाखांवरती करण्यात आली कारवाई। एचएसआरपी नंबर प्लेट न लावणाऱ्यांवरती परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार। राज्यभरात विशेष आरटीओ पथकं तैनात। आतापर्यंत एकूण 1,10,84,000 वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली।